हॅलो, मी सेक्टर 6मध्ये आलेली आहे, खारघरमध्ये. माझी आता एक क्लायंट आहे 2 वाजताची. ॲक्च्युली माझं मॉर्निंग जे आहे ना खूप लेट स्टार्ट झालेलं आहे. मला मॉर्निंगला खूप काम होतं म्हणून मला व्हिडिओ बनवायला टाईमच भेटला नाही. आत्ता मी स्टार्ट केलं. मी ना आता सेक्टर 25ला आली आहे. काय नाव आहे हा, सेक्टर 25 कामोठेमध्ये. तर इथे माझे एक क्लायंट आहे. बिल्डिंगचं नाव आहे आदिनाथ अल्पाईन करून आहे. इथे आहे क्लायंट माझे. आता तिचं ॲक्च्युली तिथून निघाले ना तर मला टाईम भेटला नाही, त्यामुळे मी काही करू शकले नाही, व्हिडिओ वगैरे नाही बनवू शकले. डायरेक्ट इथे आले. 11चे क्लायंट आहे. आता 10 वाजून 53 समथिंग, 40-53 50-53 कुछ होत असतील. तर मला 10-5 मिनटंच आहेत आता वरती जायला. तर आजचा दिवस थोडा बिझी आहे. ॲक्च्युली आज सण पण आहे ना, क्रिसमस आहे, आपली तुळशी पूजा आहे, त्यामुळे लोकांनी बुकिंग्स केलेल्या आहेत. काल एवढं नव्हतं. चला, आजचा दिवस चांगला आहे माझा. चला, मी चालले क्लायंटच्या इथे. आल्यानंतर परत मग जर मला टाईम भेटला ना, मला टाईम भेटेल असं वाटतं मला, कारण की याच्यानंतर माझी 2:30ची क्लायंट आहे. माझं टाईम आहे आपल्याकडे. मग थोड्या वेळ आपण बोलूया. मग आल्यानंतर मग थोडा व्हिडिओ शूटिंग करून दाखवेल तुम्हाला की आजूबाजूचा इथला परिसर कसा आहे. खूप चांगलं आहे ॲक्च्युली काम होते. मला नवी मुंबईमध्ये जास्त करून पनवेल आवडतं. पनवेल म्हणजे पनवेल, ओल्ड पनवेल नाही एवढं आवडत, पण न्यू पनवेल मला आवडतं, कारण की त्या साईडला ना हे नाही आहे, पॉल्युशन थोडं कमी आहे. कारण की त्या साईडला वाजा, नेरा, हरिग्राम, भरपूर अशी गावं आहेत, त्यामुळे तिकडे ना ग्रीनरी खूप आहे. आणि ओल्ड पनवेलमध्ये ना गावं वगैरे तर एवढी नाही आहेत, म्हणजे पहिल्यासारखं असतील, पण माझ्या हिशोबाने मी जेवढं ओल्ड पनवेल बघितलं आहे, मी बघितलं आहे, तिथे तर सगळं असं पॉल्युशनच आहे. असं म्हणजे गाड्या घोड्या आणि खूप काय सांगू आता मी. चांगलं आहे पण पॉल्युशन आहे थोडंफार. पण या साईडला आपलं न्यू पनवेलमध्ये थोडं ठीक आहे. आणि पळसप्याच्या थोडं पुढे गेलात तर मग पेन, माहिती असेल तुम्हाला, पेन साईड पडतं, खोपोली रोड, पुणा रोड, गोवा हायवे रोड, त्या साईडला तर अजून मोठे पर्वत वगैरे, त्यामुळे तिथे खूप चांगलं आहे. ते पण तुम्हाला ॲक्च्युली बघण्यासारखं आहे. आम्ही जिथे राहतो त्याच्या पुढे ना कर्नाळा स्पोर्ट्स पण आहे, ते पण खूप चांगलं आहे. अरे यार, मी ते बोलत बसले तर मला लेट होईल. चला नंतर बोलूया. आले बिल्डिंगच्या आतमध्ये. इकडे लिफ्ट आहे, खाली येते लिफ्ट. कुठल्या फ्लोअरला जायचं ते तर बघितलंच नाही. फ्लोअरला जायचं आपल्याला. आता मी लिफ्टमध्ये आहे. 6th फ्लोअरला जायचं आहे. ठीक आहे, आता पोचेल मी क्लायंटच्या घरी. नंतर ॲक्च्युली मला दाखवायचं होतं की मी बिल्डिंगमध्ये आलेली आहे आणि मी नक्की क्लायंटच्या घरीच जाते. तुम्हाला वाटेल की अरे ही शो ऑफ करते, किंवा अरे हिला काय ते सबस्क्राईब वाढवायचे असतील, किंवा अजून काय लोक विचार करतात. पण रिअलमध्ये मी खूप काम करते. आणि जसं झोमॅटो, स्विगीवाल्यांचं असतं तसंच आमचं पण असतं. घरी जाऊन सर्व्हिस द्यावी लागते. परत आपलं जे पण आहे कचरा ते सगळा उचरा, त्यानंतर मग तिथून लीव करा. म्हणजे ट्रॅव्हल तर करावंच लागतं, जाऊन कामही करावं लागतं आणि क्लिनिंग पण करून द्यावी लागते. चला मग आपण नंतर बोलूया. माझं काम झालं. ॲक्च्युली 12 वाजताच काम झालं माझं, पण मी व्हिडिओ नाही बनवला.
मी खाली आले आणि एका जागी बसले. ॲक्च्युली खूप ऊन आहे ना, तर एका जागी बसलेले. ज्यूस थोडंसं पिलं, उसाचा रस पिला. आता ते पिऊन झालं आणि इकडे खूप जास्त सूर्यप्रकाश आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित होणार नाही, म्हणून मी एक माझ्या पाठीमागे एक गाडी उभी आहे ना, त्याचा आड घेऊन व्हिडिओ बनवते. तर आता इथून मी निघते आहे. सेक्टर 11ला जायचं आहे म्हणजे खारघरला, तिथे काम आहे. ते झाल्यावर मग मी अजून एक काम आहे 4:30 वाजताचं, ते झाल्यावर मग पुढे 4:30पर्यंत वाट बघायची आहे मला. सेक्टर 30मध्ये जायचं आहे. त्या मॅमला बोलले मी 4पर्यंत येऊ का, ते बोलले चालेल म्हणून. तर पहिले हे काम निपटवेल 2:30चं आणि नंतर मग तिकडे जाईल. पण आता 1 वाजलेला आहे, तोपर्यंत मी खारघरला जाऊन एक कुठेतरी जागा बघून बसते. बघू आता पुढे काय होतं आहे ते. चला मग भेटूया. आता मी बोललेले ना, माझी 2:30 वाजताची क्लायंट आहे, तिकडेच आली आहे मी. हे माझ्या पाठीमागे दिसतं आहे ना, हे त्या दिवशी आलेलं मी केंद्रीय विहारमध्ये, तिथेच आली आहे आता. इथेच आहे माझी क्लायंट सेक्टर 11मध्ये खारघरमध्ये. आता यांचं स्पा आहे ॲक्च्युली, ते करून मला मग सेक्टर 30ला जायचं आहे खारघरमध्येच जायचं सेक्टर 30ला. ते तळोजा साईडला येतं आणि हे आता 11 आहे. चला आता इथे काम करूया. इथून काम झाल्यावर मग तिकडे निघायचं आहे मला. माझं ना सेक्टर 11चं काम झालं, तर मी आता सेक्टर 30मध्ये आलेले. पण मी तिथून निघताना ॲक्च्युली व्हिडिओ नाही बनवू शकले, मला टाईमच नाही भेटला, लेट झालं. तर मला इथे मी 5 वाजायला 10 मिनटं असताना पोचली आहे. 4:30ची क्लायंट होती, पण 5 वाजायला 10 मिनटं असताना पोचले, कारण की ट्रॅव्हल पण करावं लागतं ना, आणि तिथे पण मला एक्स्ट्रा काम होतं. म्हणजे मी एकाचं करायला गेलं तर दुसरी बाई बोलली की मला पण करून दे, तर मी त्यांचं पण केलं. मग दोघांचं काम करता करता टाईम झाला मला. आणि ते यायला तरी पण मी ना 4:28ला निघालेलं आहे, पण मला लेट झालं. आणि मॅम चांगल्या होत्या, त्यांनी ॲडजस्ट करून घेतलं ॲक्च्युली. त्या बोलल्या काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी त्यांचं ब्लो ड्राय वगैरे केलं आणि आता मी घरी निघाली आहे. माझं काम झालं आहे. मी सेक्टर 30मध्ये आहे. सेक्टर 30मध्ये कसं दाखवू आता मी तुम्हाला, 1 मिनिट. प्रूफ दाखवायला लागेल ना, 1 मिनिट. ॲक्च्युली ते काहीच नाही आहे यार. एक मिनिट, बोर्डवर असेल. बघितलं बोर्ड माझ्या पाठीमागे. तिथे ॲड्रेस पण होता, म्हणून तो बोर्ड दाखवला तुम्हाला की दिसावं म्हणून. हा बोर्ड आहे, हा सेक्टर 30 आहे खारघर. आता इथून जायचं आहे मला घरी, लेट होतं आहे. घरी गेल्यानंतर बघूया, तर टाईम भेटला तर मी व्हिडिओ बनवते पोचल्यानंतर. आता 5:30 वाजलेले आहेत आणि 25th आहे आज, ख्रिसमसचा दिवस, आणि मी पूर्ण दिवस बिझी आहे. मला बिलकुल पण स्वतःसाठी आज ना मी बनवणार आहे पास्ता. ही शिमला मिरची लालवाली आणि ही पिवळीवाली, आणि हे आहे गाजर, हे आहेत वाटाणे थोडेसे, आणि हा आहे काय आहे सांगा तुम्ही कमेंटमध्ये. ॲक्च्युली हे पास्ताचं, मी ॲक्च्युली ह्याचा पास्ताच बनवणार आहे, कारण की माझ्या मुलाला असं हे ॲक्च्युली याचं नाव अजून एक आहे, ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. हे माझा मुलगा बोलतो ह्याला पास्ता, तर मी हे असं बनवणार आहे. आणि हे पास्ताचं मसाला आहे तो यूज करणार आहे मी. एक टमाटा पण टाकणार आहे, एक नाही टाकणार, अर्धा टाकेल हा, बस एवढ्या वस्तू. आणि हा कांदा, आणि तिखट वगैरे टाकेल थोडं थोडं सगळं, पण हा मसाला टाकायचा आहे.
पास्ताचा आणि ह्या सगळ्या वस्तू आहेत. तर मी तयारी केलेली आहे. पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक पिक दाखवेल. झाला. वो बस एक जुगाड़ है.